नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवासी वर्गात उमटू लागले नाराजीचे सूर. वेळापत्रक अद्यापही कोलमडलेलंच. रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटक हंगाम अंतिम टप्प्यात. अवकाळी पावसाने दस्तक दिल्याने पर्यटकांनी धरली परतीची वाट. आणि अल हम स्पोर्ट्स क्लब आयोजित पूर्णगड प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा अम्मार 11 संघ ठरला विजयी. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. ऐन उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवासी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणारी तुतारी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, LTT मडगाव एक्सप्रेस, मांडवी आदी सर्वच एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या 3 ते 4 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना तर त्रास होत आहेच, परंतु मार्गावरील सर्व वेळापत्रक कोलमडलेलं आहे. कोकण रेल्वेने नेहमीच्या गाड्यांसोबत उन्हाळी हंगामानिमित्त शेकडो जादा गाड्या सोडल्या आहेत, परंतु आजही या मार्गाचं पूर्णपणे दुपदरीकरण न झाल्यानं अनेक गाड्यांचं वेळापत्रक कोलमडत आहे आणि त्याचा फटका प्रवासी वर्गाला बसत आहे.
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध भागात दाखल झालेले पर्यटक आता परतीच्या मार्गावर असल्यानं यंदाचा पर्यटक हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा संपल्यानंतर मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, पुणे आदी भागातील शेकडो पर्यटक गणपतीपुळे, आरेवारे, मांडवी, भाटे इथं येत असल्यानं सर्व पर्यटन स्थळं पर्यटकांनी गजबजून गेली होती. पर्यटकांची पहिली पसंती गणपतीपुळे हीच असते, कारण या ठिकाणी देवदर्शन आणि पर्यटन दोन्ही एकाच वेळी होतात. त्यामुळे यंदा गणपतीपुळे या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक पर्यटकांनी गर्दी केली होती. दरवर्षी देश विदेशातील पर्यटक कोकणला आणि विशेष करून येथील स्वच्छ समुद्र किनाऱ्यांना पहिली पसंती देत असतात. त्यामुळे कितीही उन्हाळा असला तरी पर्यटकांनी गणपतीपुळेसह आरेवारे, मांडवी, भगवती बंदर, पावस इथं मोठी गर्दी केली होती.
अल हमद स्पोर्ट्स क्लब आयोजित पूर्णगड प्रीमियर लीग 2024 ही क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या स्पर्धेचा अंतिम सामना अम्मार 11 विरुद्ध संघर्ष टीम यांच्यात झाला आणि यामध्ये अम्मार 11 संघ विजयी ठरला। अपना विकेट तैयार खेलने के लिए समीर, शॉर्ट पिच बॉल, समीर तैयार, वसीम बॉलिंग मार्क पे, फुल टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव किया है, वहां पानी के अंदर दौड़ते हुए तन्ना बहुत शानदार फील्डिंग का मुजाहरा करते हुए अजमुद्दीन बाबा, अगली गेंद वसीम की, और पिच करना है, बहुत अच्छी गेंद उठाकर शॉट मार रहा फील्डर मौजूद है, वसीम देखना ये कैच पकड़ते हैं, बहुत शानदार कैच वसीम द्वारा, बेहतरीन कैच, अच्छी गेंद, बॉल और बैट का कोई संघर्ष करते हुए नजर आ रहे हैं। आदिल चारों तरफ फील्डिंग फैलाते हुए, बहुत शानदार मुकाबला। आखिरी 2 गेंद 10 रन की जरूरत है, लाइन में ध्यान रखें, आखिरी 2 गेंद मैच अभी भी 1 गेंद बाकी है। शानदार, क्योंकि नजीर अतर की टीम हार रही है, सब खुशियां मनाएंगे। टीम ने 33 रन 32 रन बनाए थे, छोटा सा स्कोर था। पूर्णगड येथील सुलतानी मोहल्ल्यातर्फे गेली 13 वर्ष ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे। क्रिकेट प्रेमींचा या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळत असतो। गेली 5 दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत एकूण 10 संघांनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाला कोकण बँकेचे संचालक बशीर मुर्तुजा, संचालिका आणि शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच फरीदा रज्जाक काजी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, भगवती बंदर उपविभागाचे सहाय्यक पत्तन अभियंता शरद साळुंके, KTVचे संचालक रज्जाक काजी, पोलीस पाटील संतोष पांढरे, मोहसिन काजी, सिद्धेश शिवलकर आदी उपस्थित होते। यावेळी आयोजकांतर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सिक्सर किंग, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीज आणि विजेता उपविजेता संघास बक्षीस वितरण करण्यात आलं।
पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्या उशिरानं धावत असल्यानं प्रवासी वर्गात उमटू लागले नाराजीचे सूर। वेळापत्रक अद्यापही कोलमडलेलंच। रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटक हंगाम अंतिम टप्प्यात। अवकाळी पावसानं दस्तक दिल्यानं पर्यटकांनी धरली परतीची वाट। आणि अल हम स्पोर्ट्स क्लब आयोजित पूर्णगड प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचा अम्मार 11 संघ ठरला विजयी। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।